अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान की जय। आज आपण दत्त जयंती निमित्त श्री गुरु दत्त जन्मकथा पाहणार आहोत। ही जन्मकथा ऐकल्यानंतर वाचल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये सतत दत्त प्रभूंची कृपा कायम राहत असते। म्हणून आपण ही जन्मकथा दत्त प्रभूंची ऐकली पाहिजे, वाचली पाहिजे। ही जन्मकथा दत्त प्रभूंची सिद्धयोगी नामधारकाला श्री गुरु चरित्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये सांगतात। सिद्धयोगी नामधारकाला सांगतात की दत्त जन्माख्यान सिद्धयोगी म्हणाला, वत्सा, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते, नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले। हिरण्यगर्भ म्हणजेच रजगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्म, त्याला ब्रह्मांड असंही म्हणतात। त्याची 2 शकले झाली, आकाश आणि भूमी। ब्रह्माने त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली। 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी व कामादी षडविकार उत्पन्न केले। मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी अनेक ऋषी निर्माण झाले। मरीची, आत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वशिष्ठ असे 7 मानसपुत्र, त्याला सप्तर्षी म्हणतात, आणि हे निर्माण केले। अनुसया ही आत्री ऋषीची पत्नी होय। ती महान पतिव्रता होती। पती सेवेने तिला पुण्य प्रभाव इतका वाढला होता की त्या पुण्याच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होती की काय अशी देवांना चिंता वाटू लागली। इंद्रादिकांनी ब्रह्म, विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यास सांगितले। इंद्र म्हणाला, अनुसया पतिभक्त आहे, तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो। तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात। तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते। यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करायला पाहिजे। अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने आत्रीच्या आश्रमात आले। त्यावेळी आत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते। आश्रमात अनुसूया एकटीच होती। त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले, आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत। तुम्ही इच्छा भोजन देता अशी तुमची कीर्ती ऐकून आम्ही इथपर्यंत आलो आहोत। अनुसूयेने त्यांचे स्वागत केले। ते म्हणाले, आम्ही स्नानादी कर्म करूनच आलो आहोत। आत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला काही शक्य नाही बघा। त्वरित भोजन द्या, आणि जर तुम्ही देत असाल तरच आम्ही थांबू, नाहीतर आम्ही निघून जातो। त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसूयेने त्यांना आश्रमात नेले। त्यांना पाटावर बसवले, पात्रे मांडली। तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत। तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची एक इच्छा आहे बघ। तू नग्न होऊन आम्हाला वाढणार असशील तरच आम्ही जेवू, अन्यथा निघून जाऊ। हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महापुरुष आहेत हे अनुसूयेच्या लक्षात आले। अतिथी इन्मुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन, विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो की काय? प्रसंग बिकट आहे, मार्ग तर काढलाच पाहिजे। आज माझ्या पतीच्या तपश्चर्याची परीक्षाच आहे, तीच माझे रक्षण करतील असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला। ती स्वयंपाकघरात गेली, तेथे विवस्त्र होऊन पक्वानांची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली। तर काय आश्चर्य, त्या भिक्षुकांची तहाने बालके झाली। ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली। अनुसूया अचंबित झाली। मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आली। मातृसुलभ वात्सल्याने तिला पाणा फुटला। तिने एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले। ती त्रिदेवांची माता झाली। तिने तिघांना नाहू माखू घातले आणि पाळण्यात घालून निजवले। माध्यान समयी आत्री ऋषी आश्रमात परतले। पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले। अनुसूयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला। आत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांचे स्वरूप गुण जाणली। बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले दादा। तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निज रूपात प्रगट झाले। त्यांनी आत्री व अनुसूयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले। आत्रींनी अनुसूयेशी चर्चा केली व म्हणाले, हे देवसृष्टींनो, तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात, तर माझे पुत्र म्हणूनच इथे राहा। तेव्हा तथास्तु म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले। आत्री अनुसूयेने त्या बालकांचे नामकरण केले। बालरूपातील ब्रह्म, विष्णू आणि महेश
यांच्या अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसन्मुख उभे राहिले. दुर्वास म्हणाला, आई, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप दे. चंद्र म्हणाला, मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईन, शीतल चांदणे पसरून सर्वांना सुख देईन, पृथ्वीवरील वनस्पतीचे पोषण करील. विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करील. आई अनुसूयेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली. विष्णू दत्त रूपाने अत्री आश्रमात राहिला. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्याच्या ठायी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हा अत्री अनुसूयेचा पुत्र आणि श्री विष्णूचा अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे. ही दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली. दादा, ही सिद्धयोगी नामधारकाला ही दत्त प्रभूंची जन्मकथा सांगतात आणि ही जन्मकथा जो व्यक्ती ऐकतो त्याच्या आयुष्यामध्ये दत्त प्रभूंची सतत कृपा राहत असते, सतत कृपा राहते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान की जय.